चीन आणि अमेरिकेमध्ये मागील 9 महिन्यांपासून सुरू असलेले व्यापार युद्ध समाप्त होण्याचे संकेत या दोन्ही देशांमधून मिळत आहेत। तसंच आंतरराष्ट्रीय कापूस बाजारासंबंधीच्या न्यूयॉर्क कायद्यामध्ये दरात सुधारणा झाली आहे। तर कापूस दर हे 73.41 सेंटवर पोहोचले। बाजारामध्ये मागील 2 दिवसांमध्ये भारतीय चलनानुसार 350 रुपयांची वाढ झाली आहे। या हालचालींकडे शेतमाल प्रक्रिया, कापसाशी संबंधित जगभरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं लक्ष लागलंय। राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत 510 लाख साखरेचं उत्पादन घेतलंय। सध्या राज्यभरामध्ये 185 साखर कारखान्यांचं गाळप सुरू असून यामध्ये 99 सहकारी आणि 86 खासगी कारखान्यांचा समावेश आहे। सरासरी 10.62% साखर उतार्याचं गाळप झाल्यानं मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 28% उत्पादनात वाढ झाली आहे। नेहमीप्रमाणे राज्यात कोल्हापूर विभागानं साखर उतार्यात आघाडी घेतली आहे आणि कोल्हापूरचा साखर उतारा 11.72% इतका आलाय। या आठवड्यामध्ये सोयाबीन वगळता सर्व शेतमालाचे भाव कमी झाले। सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांमध्ये मका, साखर आणि हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील असा अंदाज वर्तवला जातोय। सध्या खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे। गेल्या महिन्यामध्ये साखर, गवार बी तसंच हरभरा आणि कापसाचे भाव उतरत होते, तर खनिज तेलाच्या किमतीमध्ये घट होत होती। त्यामुळे गवार बीच्या किमती गेल्या महिन्यामध्ये कमी होत्या। या महिन्यामध्ये ही मंदी थांबेल अशी अपेक्षा आहे। सांगलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची आवक चांगली झाली आहे। भेली गुळाची आवक ही 2800 क्विंटल झाली आहे। राज्याच्या तुलनेमध्ये सांगली मार्केटमध्ये गुळाला चांगला दर मिळत असतो, मात्र सध्या आवकही वाढली आहे आणि दरात 200 रुपयांनी घसरण झाली आहे। गुळाला 2800 ते 3505 रुपये दर मिळतोय। हा गुळ कर्नाटक, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणाहून मार्केटमध्ये येत असतो। सध्याची स्थिती पाहता गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि दरातही वाढ होतीये, मात्र आज दरात घसरण पाहायला मिळाली। कोल्हापुरातील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची 31,900 रवे आवक झाली आहे। गुळाचे दर मागील 4 दिवसांच्या तुलनेमध्ये खूपच कमी झाले। स्पेशल प्रतीच्या गुळाचा दर 4,200 ते 4,440 रुपये झालाय। 1 नंबर प्रतीचा गुळ 3,900 ते 4,200, 2 नंबर प्रतीचा गुळ 3,600 ते 3,900, 3 नंबर प्रतीचा गुळ 3,000 ते 3,600, तर 4 नंबर प्रतीचा गुळ 2,800 ते 3,000 रुपयांवर आलाय। बॉक्समधील 1 किलो क्वांटिटीचा गुळ 3,100 ते 4,550 रुपयांनी विकला गेलाय। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला असला तरी कापसाचे भाव पडल्यानं चिंताही वाढली आहे। सोयाबीनचे दर हे 3,420 रुपयांवर पोहोचलेत। कापसाचे भाव मात्र 5,700 रुपयांवरून 5,500 रुपयांपर्यंत घसरलेत। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला फटका बसल्यानं खुल्या बाजारात असलेल्या तेजीचं रूपांतर मंदीत झालंय। आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्यानं भाव वाढत असून येत्या दिवसामध्ये आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बेदाणा सौद्याला 246 उच्चांकी दर मिळालाय। किलोचा सरासरी दर 190 ते 246 रुपये इतका राहिला असून बाजार समितीमध्ये 350 टन बेदाणा आवक झाली आहे। दिवाळीपूर्वी बेदाणा दरामध्ये घसरण झाली होती, तर 210 रुपयांपर्यंत दर होता, मात्र दिवाळीनंतर या दरात वाढ झाली आहे। तसंच नवीन बेदाणा सौद्याला देखील कालपासून सुरुवात झाली आहे। देशातील प्रमुख शहरांमध्ये अंड्याचे भाव प्रति शेकडा 458 ते 508 रुपयांच्या दरम्यान आहेत। मुंबईमध्ये अंड्याचे दर 508 रुपये असून सर्वात कमी दर नागपूरमध्ये 458 रुपये आहे। मागील 2 दिवसांच्या तुलनेमध्ये दरात वाढ झाल्याचं दिसून आलंय। मुंबईमध्ये ही वाढ 6 रुपये तर नागपूरमध्ये 8 रुपये झाली आहे। दिल्ली वगळता इतर प्रमुख शहरातील अंडी दरात वाढ झाली आहे। सध्या उत्तरेमध्ये पुन्हा थंडीचा कडाका वाढला असून दर वाढण्याचा अंदाज आहे। राज्यातील हरभरा पिकावर घाटे अळी आणि मर या कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला। यामुळे 202 गावांमध्ये घाटे अळीचं आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे। यासाठी कृषी विभागानं या अळीच्या नियंत्रणासाठी 18.14 लाख शेतकऱ्यांना SMS पाठवलेत। राज्यामध्ये उशिरा लागवड केलेल्या 669 गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले। त्यातील 23 गावांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर दिसून आलाय।
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा पुन्हा खाली आलाय। निफाड तालुक्यामध्ये तापमान 5 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे आणि त्यामुळे द्राक्ष बागांना याचा फटका बसू लागलाय। त्यामुळे 1500 ते 2000 कोटीहून अधिक रुपये द्राक्षांचं नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय। मागच्या महिनाभर निफाड तालुका गारठला असून याचा गहू आणि हरभरा पिकाला फायदा होत असला तरी द्राक्षांवर याचा विपरीत परिणाम होतोय। अमरावतीमधील अंमलबजावणीपेक्षा अनागोंदी आणि गैरव्यवहारामुळे चर्चेत आलेल्या कृषी समृद्धी प्रकल्पाला मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारनं नकार दिलाय। त्यामुळे हा प्रकल्प बंद करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। प्रकल्पातून ठोस काहीच निष्पन्न न होता अनागोंदीची चर्चा होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही एका अधिकाऱ्यानं दिली आहे। राज्यातील ऊस उत्पादकांच्या थकीत एफआरपीचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागलाय। हंगाम सुरू झाल्यापासून एफआरपीचे पैसे न दिल्यानं आतापर्यंत 4500 कोटी रुपये कारखानदारांकडे थकल्याचं स्पष्ट झालंय। या थकीत रकमेवर 15% व्याज देण्याचं परिपत्रक साखर आयुक्तांनी काढलंय। राज्यातील काही कारखान्यांनी 15 डिसेंबर अखेर एफआरपीची 2874 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेत, तर 172 कारखान्यांकडून अद्याप 4576 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणं बाकी आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील तसंच उर्वरित महाराष्ट्रातील आवर्षण प्रवण जिल्ह्यातील बांधकामाधीन असलेल्या 91 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनानं मान्यता दिली आहे। या विशेष पॅकेजच्या योजनेला बळीराजा जलसंजीवनी योजना असं नामकरण राज्याच्या जलसंपदा विभागानं केलंय। या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील बांधकामातील असलेल्या 18 प्रकल्प हे पूर्ण केले जाणार आहेत। राज्यातील कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी 200 कोटी रुपयांचा जास्त निधी मिळण्यात कृषी आयुक्तालयाला यश आलंय। त्यामुळे अनुदानासाठी अर्ज केलेल्या हजारो शेतकऱ्यांना पूर्वसंमती पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे। केंद्र शासनानं आधीच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना केवळ 37.50 कोटी मंजूर केले होते, तर आयुक्तालयानं पाठपुरावा केल्यामुळे 104 कोटी जास्त मंजूर केल्याचं समजते। त्यातील 100 कोटी राज्याकडे वर्ग झालेत। कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं कोल्हापुरात 20 ठिकाणी कृषी अवजारे बँका सुरू करण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांच्या मदतीनं सुरू करण्यात येणाऱ्या या बँकांसाठी कृषी विभागाकडून शासकीय अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे। यातून कृषी क्षेत्रातील ऊर्जेचा वापर 2 किलोवॅट पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे। सध्या राज्यातील कृषी क्षेत्रातील ऊर्जेचा वापर 1.11 वॅट प्रति हेक्टरी आहे। यामध्ये मनुष्यबळ, यांत्रिकीकरण, वीज या सर्वांमधून मिळणाऱ्या ऊर्जेचा समावेश आहे।